माझी ओळख मड आदिवासी व्हाईस चेअरमन सुनील खंडू गोलम हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे अधिकृत उमेदवार दोन्ही पक्षांनी जे अधिकृत उमेदवार दिले आहेत त्यापैकी इथं आदरणीय ह्या तालुक्याचं कार्यसम्राट आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून ह्या तालुक्यात नव्हे तर वाडी आणि खेड्यामध्ये आणि गावामध्ये विकास झालेला आहे। आणि इथल्या उमेदवारांचं सांगायचं झालं तर खूप तज्ज्ञ सुशिक्षित उच्च जर तुम्ही सगळ्या उमेदवारांचा स्टडी जर केला तर ह्या उमेदवारांचा आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांचा जो फरक आहे हे तो जनतेलाही कल्पना आहे। काम करीत असताना हवा कोणाची? हवा ही शिवसेनेची आहे। शिवसेना एकनाथ शिंदे गट। नमस्कार संजय भाऊ, या ठिकाणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पूर्ण पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने या डिंगोरे गणातून सौभाग्यवती माझ्या पत्नी सौ रेश्मा महेंद्र सदाकाळ या डिंगोरे गणातून शिवसेनेच्या अधिकृत या ठिकाणी उमेदवार आहेत। खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी लढत असताना आम्हाला अतिशय चांगला अनुभव या ठिकाणी येत आहे। लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे। शिवसेना या पक्षावर लोकांचं अतिशय प्रेम, त्याचं कारण म्हणजे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून चालू असलेली विकास गंगा ही लोकांच्या गावागावात पोचलेली आहे आणि त्या कामाच्या जोरावर खऱ्या अर्थाने ही निवडणूक आम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी जात आहे। लोकांकडे जात असताना आमच्याकडे विकासाचे काही मुद्दे आहेत, आमचे जे उद्दिष्ट आहे, आमचं जे विजन आहे ते लोकांपुढे मांडताना लोकही त्याला सकारात्मक पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देत आहे। कारण या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी आत्तापर्यंत जो तालुक्याचा विकास केलेला आहे आणि जो विकास कामाचा धंदावत सुरू ठेवलेला आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय सोपी आम्हाला या ठिकाणी झालेली आहे। खरं तर आमचे जे उमेदवार आहेत जिल्हा परिषद गटाचे अधिकृत शिवसेना पक्ष उमेदवार सिंधुताई कैलास गारे, माझ्या पत्नी रेश्मा महेंद्र सदाकाळ आणि उदापूर गणाच्या अनिताताई बुधाजी शिंगाडे, तर तिन्ही उमेदवार अतिशय उच्च शिक्षित आहेत, त्यांना प्रशासनाचा अतिशय जबरदस्त अनुभव आहे आणि त्यांच्या पाठीमागं आमचासुद्धा प्रशासनाचा अनुभव हा त्याच्या पाठीशी उभा राहणार आहे। आणि सर्वात मोठी ताकद ही शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे आणि म्हणून लोकांनी खरं अर्थाने ही निवडणूक हाती घेतलेली आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सर्वसामान्यांनी ही निवडणूक हातात घेतल्यामुळं आम्हाला अतिशय निवडणूक सोपी या ठिकाणी झालेली आहे।